नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत की आपण ज्यावेळेस गाडी चालवायला शिकतो, नवीन गाडी चालवायला शिकतो, त्यावेळेस गाडी हायवेवरती कशी घेऊन जायची आणि कुठल्या कुठल्या टेक्निक्स फॉलो करायच्या किंवा कुठले कुठले रूल्स फॉलो करायचे हे आज आपण पाहणार आहोत. तर ज्यावेळेस आपण एक ड्रायव्हिंग क्लास करत असतो त्यावेळेस आपल्याला रोज 1 तास किंवा अर्धा तास अशाप्रमाणे गाडी शिकवली जाते आणि त्यानंतर मग आपल्याला थोडासा कॉन्फिडन्स येतो की आपण गाडी चालवताना शीटवरती बसू शकतो. त्याच्यानंतर चावी लावायची, गाडी स्विच ऑन करायची, म्हणजे गाडीला चालू करायचं, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. त्यानंतर सीट बेल्ट लावायचं, या पण गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि त्यानंतर मग हँड ब्रेक कसं लावायचं या गोष्टी लक्षात येतात. म्हणजे आपण या बेसिक गोष्टीमध्ये थोडंसं परफेक्ट होतो. म्हणजे ब्रेक म्हणजे काय, ॲक्सिलेटर म्हणजे काय, क्लच म्हणजे काय, या सर्व गोष्टी आपल्या लक्षात येतात. आणि हे झाल्याच्या नंतर मग आपल्याला प्रत्यक्ष गाडी चालवायची असते. प्रत्यक्ष गाडी म्हणजे बाजूला आपल्या कोणी नसणार आहे, आपण वैयक्तिक ही गाडी चालवणार आहोत. आपल्याला ही गाडी हायवेवरती हळूहळू घेऊन जायची असते. परंतु आता हायवेवरती गाडी घेऊन जायच्या अगोदर काय करावं लागतं, आपल्याला याची भरपूर प्रॅक्टिस झाली पाहिजे. म्हणजे ज्या रस्त्याला कोणी नाही अशा रस्त्याला आपल्याला अगोदर प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे आपल्यासोबत कोणी नाही नसताना देखील आपल्याला ह्या प्रॅक्टिस करायची आहे. रिव्हर्स आपल्याला जमला पाहिजे. या सर्व गोष्टी जमल्याच्या नंतर आपण गाडी मग हळूहळू हायवेवरती काढायची आहे. हायवेवरती गाडी घेत असताना आपल्याला आपली जी स्पीड आहे ही स्पीड अगदी एकदम मॉडरेट ठेवायची आहे. म्हणजे गाडी पळवायची नाही आपल्याला. आणि आपण ज्यावेळेस गाडी हायवेला घेऊन जातो त्यावेळेस आपल्याला खूप भीती वाटते की आता कसं होईल. आणि मग त्यावेळेस आपण काय करतो की आपल्या मनात विचार येतो की आपण ही गाडी हायवेला घेऊनच जायची नाही, आपण इथंच कुठंतरी प्रॅक्टिस करूया. परंतु नाही, तुम्हाला गाडी हायवेला घेऊन जावीच लागेल. आणि तुम्ही गाडी हायवेला घेऊन गेल्याच्या नंतरच तुम्हाला तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास जागृत होतो की आपण रस्त्याला गाडी चालवू शकतो. आणि मग हळूहळू तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप केला जातो किंवा आतमध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप होतो आणि त्यानंतर मग आपण व्यवस्थित गाडी चालवू शकतो. परंतु सुरुवातीच्या काही दिवसामध्ये आपल्याला गाडी बिलकुल पळवायची नाही. सगळे जे ट्रॅफिक रूल असतात ते सर्वच्या सर्व ट्रॅफिक रूल्स अत्यंत काटेकोरपणे आणि तंतोतंत आपल्याला पाळायचे असतात. म्हणजे सिग्नल असेल तर सिग्नलला आपल्याला थांबावं लागेल. त्यानंतर ज्या लेन असतात त्या लेन पाळाव्या लागतील. म्हणजे हायवेवरती चालत असताना आपल्याला लेन असतात, त्या कुठल्या लेनवरती आपल्याला गाडी चालवायची आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. अगदी आरामात गाडी चालवायची आहे, पळवायची नाही गाडी. आणि आपण जर मला गाडी येत आहे, आता मी गाडी पळवू शकतो, मला गाडी जमते, अशा गोष्टी केल्या तर मग आपल्याला ते हानिकारक होऊ शकतं. त्यामुळं जरी तुम्हाला गाडी खूप चांगल्या प्रकारे जमली तरी देखील तुम्हाला गाडी फास्ट पळवायची नाही. मॉडरेट स्पीडवरतीच गाडी चालवायची आहे आणि ते सेफ्टी असतं. आणि आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सेफ्टी आहे. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस कार चालवायला शिकवली जाते त्यावेळेस तुम्हाला सेफ्टी राहायला अगोदर शिकवलं जातं. कशा पद्धतीनं आपण सीट बेल्ट लावला पाहिजे, त्या बेसिक गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. म्हणजे आपल्याला आपल्या जीवाची अगोदर इथं काळजी करायची आहे. तुम्ही गाडी खूप पळवली, ज्या ठिकाणी तुम्हाला गाडी 80च्या स्पीडनं पळवायची आहे त्या ठिकाणी तुम्ही गाडी 120च्या स्पीडनं पळवली आणि तुम्ही एखाद्या ठिकाणावरती 15 मिनटं लवकर पोहोचलात तर 15 मिनटं लवकर पोहोचलात, परंतु तुम्ही खूप रिस्क घेऊन पोहोचलेला आहात. तर एवढी मोठी रिस्क घेऊन तुम्हाला 15 मिनटं जर मिळत असतील तर तुम्हाला त्या 15 मिनटाचा काहीसुद्धा उपयोग नाही. त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे, 15 मिनटं लवकर पोहोचण्यापेक्षा अर्धा तास उशिरा पोचा, 1 तास उशिरा पोचा, परंतु सुरक्षित पोचा. जर ते 15 मिनटं वाचवण्यासाठी आपण आपली गाडी खूप पळवली आणि जर आपल्या जीवाला किंवा आपल्या काही इजा झाली तर ते खूप नुकसानकारक होतं, हानिकारक होतं. त्यामुळं आपल्याला गाडी जी आहे ती अतिशय मॉडरेट स्पीडनं चालवायची आहे. आता आपण या ठिकाणी बघत आहात की हे बघा कसं आभाळ आलेलं आहे आणि आपण गाडी फक्त एकदम हळूहळू चालवत आहोत.
आता सध्या एक सलग 4 दिवसापासून पाऊस पडत आहे आणि आपल्याला इथं फक्त 1 ते 2 घंट्याचा पावसानं ब्रेक दिला होता. तर आपण त्या पिरियडमध्ये इथं एक शॉपिंगसाठी चाललेलो आहोत. मीही एका ड्रायव्हिंग क्लासवरतीच गाडी शिकलेलो आहे आणि मला आता गाडी शिकून 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. तरी मी गाडी माझी आरामात चालवत आहे. मी जास्त पळवत नाही, कुठल्याही गाडीला जास्त ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत नाही, कारण ओव्हरटेक करून त्याचा काही फायदा नसतो. आणि दुसरी गोष्ट आता आपण इथे डिस्कस करणार आहोत ती म्हणजे घाटामध्ये गाडी चालवत असताना कुठली काळजी घेतली जावी. जर तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स असेल सडावरती गाडी थांबल्याच्या नंतर कशी गाडी पुढं काढायची याचा कॉन्फिडन्स असेल तरच तुम्ही सडावरती गाडी किंवा घाटामध्ये गाडी घेऊन जाऊ शकता. आता मी तुम्हाला एक किस्सा सांगणार आहे. माझा एक मित्र होता, तर तो असाच नवीन गाडी शिकला, म्हणजे ड्रायव्हिंग क्लासवरती तो गाडी शिकला आणि त्यानंतर मग तो पहिल्यांदा मग तो गाडी घेऊन निघाला घाटामधून. तो राहत होता मुंबईला आणि मुंबईवरून तो पुण्याकडे निघाला होता. त्याला सोलापूरला जायचं होतं आणि मग त्याची गाडी घाटामध्ये आली. गाडी घाटामध्ये आल्याच्या नंतर पहिल्यांदा तो घाट पार करत होता. मग त्यावेळेस सकाळची वेळ होती आणि घाटामध्ये खूप ट्रॅफिक होतं आणि ट्रॅफिकमध्ये त्याची गाडी पहिल्यांदा थांबल्याच्या नंतर त्यानं ब्रेक लावला. ब्रेक लावल्याच्या नंतर मग हळूहळू सगळ्या गाड्या पुढं जाऊ लागल्या, परंतु याची गाडी पुढं नेता येईना. याची गाडी अक्षरशः तिथंच थांबून राहिली. तर बाकीचे लोक त्याला ओरडायला लागले, बाकीचे लोक त्याला बोलायला लागले आणि मग खूप कठीण झालं गाडी चालवणं. त्याला गाडी खूप वरती घेणं खूप कठीण झालं. मग त्याच्यासोबत त्याचा एक भाऊ होता. तर त्या भाऊ म्हणला की तो काय कर, गाडी ज्यावेळेस थांबल त्यावेळेस मी खाली उतरून त्याच्या साईडला टायरला पाठीमागून दगड लावत जाईन, म्हणजे गाडी मागे सरकणार नाही, आपली गाडी आरामात पुढे जाईल. आणि मग शेवटी तो घाट संपेपर्यंत म्हणजे त्याच्या भावाला हातामध्ये दगड घेऊन पाठीमागं चालावं लागलं आणि ज्या वेळेस गाडी थांबायची त्यावेळेस तो पाठीमागं दगड लावायचा आणि मग त्याचा भाऊ तो गाडी वरती काढायचा. असा बराच वेळ गेल्याच्या नंतर मग गाडी वरती काढली आणि मग तो याला फोन करतो, त्याला फोन करतो मदत करायला. परंतु अशा वेळी घाटामध्ये सगळे आपापल्या ठिकाणी असतात, आपापल्या गावात असतात आणि कोण तिथं घाटामध्ये येणार आहे गाडी काढायला. हां, तुम्हाला तिथं क्रेन मिळतात, मग ते क्रेन त्याचे चार्जेस घेतात, मग ते बरेच ठिकाणी होतात. मग तो शेवटी त्यानं गाडी काढली आणि त्याच्या मनामध्ये एवढी भीती बसली की आता त्याला गाडी घेऊन गाडी चालवायला शिकून, म्हणजे तो क्लास ड्रायव्हिंगचा करून त्याला 15 ते 20 वर्ष झाले, परंतु तो अजून देखील गावाकडे जाताना स्वतःची गाडी असताना देखील तो काय करत आहे, दुसरा ड्रायव्हर घेऊन जात आहे. याचा अर्थ असा होतो की जर तुमच्या मनामध्ये एकदा भीती बसली तर ती भीती बाहेर काढणं खूप अवघड काम असतं. त्यामुळं स्वतःवरती कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की ड्रायव्हर लोकांचं सध्या किती डिमांड आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण खरंच अडचणीमध्ये असतो त्यावेळेस तुम्हाला आणखी अडचणी टाकत असतात. ते ज्या ठिकाणी तुम्हाला ₹1000 चार्जेस लागतात त्या ठिकाणी ते 2000 चार्जेस मागतात. त्यांना माहिती आहे की याला गाडी येत नाही आणि याला गरजेचं आहे ड्रायव्हर. याला 2000 सांगितले, 2500 सांगितले, एका ट्रिपचे 3000 सांगितले किंवा 4000 सांगितले तर याला द्यावे लागतील. मग जर आपल्याला हे टाळायचं असेल की समोरच्याकडून आपल्याला हे चार्जेस घ्यायचे किंवा आपला एवढा खर्च होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला स्वतः गाडी शिकणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला जे आपले लोक आसपासचे लोक असतात ज्यांना आपण आपले जवळचे मानतो अशा लोकांच्या हातापाया पडण्याची गरज तुम्हाला येत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः गाडी शिकणं आणि स्वतः अनुभव घेणं, म्हणजे हायवेचा असेल, नाईटचा असेल, सगळ्याच गोष्टी तुम्हाला हळूहळू शिकाव्या लागतील. आणि मग तुम्हाला त्या गोष्टी हळूहळू शिकल्याच्या नंतर मग तुम्हाला कोणाच्याही हात पाय पडण्याची गरज नाही, हात जोडण्याची गरज नाही, विनंती करण्याची गरज नाही आणि मग तुम्ही तुमचा गाडी आणि तुम्ही व्यवस्थितपणे जाऊ शकता. आणि विनाकारण कोणावरतीही रुसण्यामध्ये किंवा एखाद्याला आपण मदतीला बोललेलं तो आला नाही त्याचं काही अडचण असेल, परंतु तुम्ही शिकला नाहीत ही सगळ्यात मोठी चूक असणार आहे.
म्हणून तुम्हाला गाडी तुमची आहे तर तुम्ही गाडी शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. चला तुर्तास आपण एवढंच सांगूया. आणि आता आपण हे एक शहर आहे बेलापूर शहर. या बेलापूर शहरामध्ये आपण एंट्री केलेली आहे. समोर तुम्ही पाहू शकता की पावसाचं सगळीकडेच वातावरण आहे. पावसाचं वातावरण असताना देखील एक थोडासा मोकळीक दिली होती म्हणून आपण इथं बाहेर पडलो होतो. आणि आता एक शॉपिंग मॉल आहे, त्या मॉलमध्ये आपल्याला जायचं आहे आणि तिथं जाऊन थोडीशी शॉपिंग करायची आहे. परत जाताना आपण आणखी एक व्हिडिओ काढणार आहोत आणि त्यावरती आपण वेगवेगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. तर चला, आता जो मॉल आहे आपला तो अगदी जवळ आलेला आहे की बेलापूर सिटीमधलं. हा बाजूला लेफ्ट साईडला पंप आहे आणि इथं समोर एक चौक आहे. चौकातून आपल्याला लेफ्टला जायचं आहे त्या मॉलसाठी आणि मग नंतर आपण शॉपिंग करून परत एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर तुम्हाला मी जी आता दिलेली माहिती आहे ती कशी वाटली याविषयी तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. आणि माहिती जर आवडली असेल तर आणखी माहिती किंवा असे व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला तुम्ही सांगू शकता. कारण एका शब्दामुळे आपल्या आयुष्यामध्ये बदल होऊ शकतो. आपण जर एक चांगला शब्द ऐकला तर त्या एका चांगल्या शब्दामुळं आपलं संपूर्ण जीवन हे बदलून जाऊ शकतं. हे सत्य आहे. त्यामुळं ऐकलं पाहिजे. लोक काय म्हणतात चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत है ना. आपण म्हणतो की मी बोलतो ते खरं आहे, पण कधीकधी काही लोकांचा अनुभवाचे बोल आपल्याला ऐकणं गरजेचं असतं आणि त्यामधूनच आपण बरंच काही शिकत असतो. सगळ्याच गोष्टी आपल्याला अनुभवातून मिळत नसतात. काही गोष्टी आपल्याला वाचनातून समजत असतात, काही गोष्टी आपल्याला कुणाच्या बोलण्यातून समजत असतात, काही गोष्टी आपल्याला कुणाच्या ऐकण्यातून समजत असतात किंवा पाहण्यातून समजत असतो. म्हणजे आपण जीवनभर अनेक गोष्टी शिकत असतो. तर हे आपल्याला जे महत्त्वाचे बोल आहेत लोकांनी सांगितलेले हे आपल्या लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं मग आपण आपल्या जीवनामध्ये परिपक्व होत असतो आणि मग आपणही लोकांना सांगण्यासाठी आपला अनुभव सांगण्यासाठी सक्षम होऊ शकतो. तर त्यासाठी जे नवीन ड्रायव्हर आहेत त्यांनी काही बेसिक गोष्टी शिकायच्या आहेत, ज्या सांगितलेल्या आहेत त्या ऐकायच्या आहेत आणि त्या फॉलो करायच्या आहेत. अशा गोष्टीमधूनच तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स मिळत असतो आणि तुम्ही एक पक्का ड्रायव्हर किंवा चांगला ड्रायव्हर, हेवी ड्रायव्हर म्हणण्यापेक्षा एक चांगला ड्रायव्हर तुम्ही होऊ शकता. चला तुर्तास धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.